नेहा जी, हाँ या ना प्लीज. वेटर, सोयाबीन मसाला मला आवडते. 2 बटर रोटी आणि फ्राईड राईस. सॉरी हा, म्हणजे मी तुम्हाला न विचारता डायरेक्ट अशी ऑर्डर केली तर चालेल ना? चालायलाच हवं. आता जे तुमचं आहे ते माझं आहे, तसंच जी माझी आवड आहे ती तुमची आवड असायलाच हवी, नाही का? बाय द वे, रेस्टॉरंट कसं वाटलं? महागडं आहे हे बघून लक्षात येत असेलच. आपण दुसरीकडे जाऊया प्लीज. नेहाजी, असं काय करता? तुम्ही आता नेहा कामात असलात तरी लवकरच तुम्ही नेहा राजन परांजपे होणार आहात, मिसेस परांजपे. त्यामुळे अशा महागड्या हॉटेलमध्ये जाणं, मनसोक्त शॉपिंग करणं, मनात आलं की कधी फॉरेन टूरला जाणं, ही अशी तुमची लाईफस्टाईल असणार आहे. आणि याची तुम्हाला सवय व्हायला हवी ना, म्हणूनच हा आजचा डिनरचा प्लॅन. आणि कसं आहे, आपल्याला पण बोलता येतं एकमेकांबरोबर, एकमेकांना समजून घेता येतं. तुम्हाला काही बोलायचं आहे का? हो. मग बोला ना, आपण बोलण्यासाठी आलो आहोत ना इथे. पण मला खरंच कळत नाही मी कसं बोलू. कसं बोलू कळत नाहीये, पण काय बोलायचं आहे ते मला माहिती आहे. तुम्हाला हनीमून बद्दल विचारायचंय, राईट? डोंट वरी, तुम्ही कधी बर्फ बघितला नसेलच, म्हणून मी काश्मीर प्लॅन केलंय. मी बोललोय एका टूर ऑपरेटरशी, तिकडे आपण शिकाऱ्यामध्ये राहणार आहोत. 8 दिवस मस्तपैकी फक्त तुम्ही, मी त्याबद्दल नाही बोलत आहे. मला काहीतरी वेगळं बोलायचं. हनीमून सोडून इतर कुठल्या विषयावर तुम्हाला एवढं महत्वाचं बोलायचंय? आय एम सॉरी. आय नो तुम्हाला राग येऊ शकतो, पण प्लीज राग मानून घेऊ नका. कारण मला आता जे बोलायचं ते मी जरा स्पष्ट बोलते. बोला ना मग. हे बघा, आपलं लग्न ठरलं असलं तरी मी हे लग्न परीसाठी करते. परीची तुम्ही काळजीच करू नका. मी वडील म्हणून कुठलीही कमी पडू देणार नाही. तिचं आणि माझं नातं. मी आपल्या नात्याबद्दल बोलते. लग्नानंतर आपलं नातं पुढे जायला आणि नवरा म्हणून तुम्हाला स्वीकारायला मला थोडा वेळ लागेल. बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं. म्हणजे तुम्ही जे म्हणताय तेच बरोबर आहे, मी तर म्हणेन. कसं आहे, आम्हाला एखादी केस समजून घ्यायला जसा वेळ लागतो तसाच तुम्हालाही थोडा वेळ लागणारच ना. स्वाभाविक आहे. ठरलं तर मग तुमच्या मनाची पूर्ण तयारी होईपर्यंत आपल्यामध्ये मैत्री व्यतिरिक्त कुठलंही नातं नसेल. निखळ मैत्री व्यतिरिक्त कुठलाही व्यवहार नसेल. पण मी तुम्हाला प्रॉमिस करते, हे नातं टिकवण्याचा मी मनापासून प्रयत्न करीन. बस, हेच तर ऐकायचं होतं मला. गुड.
काय रे चेहरा का पाडला तुझा आत ये. काय रे आज एकटाच असं का बघतोय? यश कुठं आहे? मला माहित नाही. एरवी तर गळ्यात गळे घालून हिंडत असतात नवरा बायको सारखे. आज नाही होत एकत्र. का भांडण झालं वाटतं नेहमी सारखं? विचारा तुमच्या लाडक्या नातवाला. अहो जग्गू असं काय करताय? पुढे विचारा ना. मला भडा 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 बोलायचंय तुमच्या जवळ, सांगायचंय तुम्हाला. असं शांत नका होऊ बरोबर तुम्ही प्लीज. नाही मी बोलत नाथा, तू या मूड मध्येस. मी काय बोलणार तुझ्याशी? ऐका माझं. काय? जग्गू मॅटर सिरियस आहे. मी तुम्हाला कन्फर्म सांगतो, यश डबेवालीच्या प्रेमात पडलाय. काय सांगतोयस तू? पण तू कबूल करतोय प्रेमात पडलाय म्हणून? तेच तर सांगतोय. त्याने कबूल नाही केलंय, त्याच्या आधीच पाप्या घेताय तुम्ही. आणि त्याने कबूल नाही केलंय हाच तर प्रॉब्लेम आहे ना. ऐका माझं, त्याने जर एकदा स्वतःशी कबूल केलं ना की तो प्रेमात पडलाय, सगळे प्रॉब्लेम असे चुटकीसरशी सॉल्व्ह होतील. हे बघा, एकतर त्याने कबूल केल्यानंतर त्याला लाईफ पार्टनर मिळेल, बरोबर. तुम्हाला नाचून मिळेल, म्हणजे तुम्ही जायला मोकळे. हा? म्हणजे तुम्ही सुखाने जगायला मोकळे. हा. मला लाडकी सवत मिळेल, मी आनंदाने तिचा स्वीकार करेन, बरोबर. हे सगळं होईल. पण ह्या साहेबांनी मान्य केलं तर ना. करतच नाही मान्य. आणि आता उलट स्वतः यजमान असल्यासारखा तिच्यासाठी नवीन नवरा मुलगा शोधतोय. ह्याला काय अर्थ आहे? नाही बस बस बस, मी आता ठरवलंय. आता मी काही सांगणार नाही, कारण मी काही सांगून त्याला पटतच नाहीये. आता काय ठरवायचं त्याचं त्याला ठरवू द्या. जेव्हा चुकेल तोंडावरती पडेल मग येईल पश्चाताप झाला. नालायक, कायच बेअक्कल, निर्लज्ज. नाही, पूर्वी नव्हता पण आता झालाय तसं. अरे का आडवा तुला म्हणतोय मी. तू माझ्यावर कशाला चिडताय तुम्ही? ही तुझी मैत्री. आपण मुळात माझ्यावरती का चिडताय? तो चुकलाय ना. तो चुकीचं वागतोय त्याला कळत नाही, तुला कळतंय ना. हो, मग त्याच्यावर थांबायला नको. तो भरकडतोय म्हणलं अर्ध्या वाटेवर सोडून मोकळा झालास तू. अहो पण मी त्याला. तू मध्ये बोल नकोस आता. हीच तुझी मैत्री. मला सांग, तो तिच्या प्रेमात आहे याची तुला खात्री आहे? अरे मैं पहले ही बोला था, मैं कब से बोल रहा है वो. नकला करू नकोस, सिरियसली सांग. मला 100% खात्री आहे तो डबेवालीच्या प्रेमात आहे. मला सांग, त्या डबेवालीला दुसरा कोणी आवडत नाही ना? नाही नाही नाही. अहो उलट यश आणि तिची मैत्री इतकी चांगली आहे की यशने जर तिला लग्नासाठी विचारलं ना, ती नाही सुद्धा म्हणणार नाही. तू हे रडगाण घात इथं उभा आहेस. पण तुम्ही घुमून फिरून माझ्यावरती काय चिडताय? याला म्हणतात मैत्री. अरे अरे मैत्री काय असते मला विचार. तुमच्या वयात असताना माझा एक मित्र प्रेमात पडला होता. मग मी स्वतः पुढाकार घेऊन त्याचं लग्न लावून दिलंय. घरच्यांचा प्रचंड विरोध तरी सुद्धा मी लग्न लावून दिलंय. मग घरच्यांनी आणि बाहेरच्या गुंडांनी असा मरेस्तोवर मारला मला. अरे काय सांगताय काय? 8 दिवस काही करू शकत नव्हतो मी, पण तरी सुद्धा हटलो नाही. याला म्हणतात मैत्री, नाही तर तुम्ही. अरे तुला तो चॅलेंज देतोय. काय? तू त्याचा खरा मित्र असेल तर तू पुढाकार घेशील. डबे देणारी आणि डबे खाणारा त्यांना कायमचे एकत्र आणायचे, कळलं? ते मी करीन सगळं. हा. पण आता तुमचा लाडका नातू उपाशी बसलाय, त्याला जाऊन खाऊ घाला आधी. आहे कुठं तू? त्याच्या खोलीत बसलाय उपाशी. आणि तू? मी खाल्लं पोटभर. तो उपाशी आणि तू खाल्लंस? हा. तू? अहो भूक लागली होती मला. माझ्यावरती का चिडताय? ऑफिस सुटायची वेळ झाली ना, मी त्यांना घेऊन जायला आलो. फक्त घेऊन जायला आलात की वेगळा काहीतरी प्लॅन आहे? डिनरला जातोय ना आम्ही. लग्न कुणाचं ठरलंय? त्यांचं. एकत्र कुणी असायला हवं? परांजपे आणि नेहाने. म्हणून डिनरला सुद्धा त्यांनी एकत्र जायला हवं.
आजोबा आजोबा हो, तुम्ही कशाला घेऊन आलात हे? अरे वा असं काय जेवण नाही आलास तू? भूक नाहीये मला. मी समीरला खरं तर सांगितलं होतं, म्हणाल नाही तुम्हाला? समीर काही बोलला नाही मला असं. भेंडाळा आहे तो एक नंबर. खरंच म्हणजे म्हणजे तुला खरंच वाटतं की समीर वेंदाळा आहे? हा, म्हणजे एवढं सांगूनही जर का त्याने तुम्हाला सांगितलं नसेल तर? काय असतं ना, कधी कधी माणसाच्या मनाचा कोडमार होतो, मग तो स्वतःवरच चिडतो. तो राग आपल्यापाशीच ठेवायचा, जेवणावर काढायचा नाही. पण मी जेवणावर राग काढतच नाहीये. अरे मी कधी म्हणलं तू रागावलास म्हणून? पण म्हणजे अर्थ तर तोच झाला ना आजोबा. कसं आहे ना, माणूस जसा असतो तसा तो घेतो. म्हणजे अर्थाबद्दल बोलतोय मी. आता लोकांना वाटतं की आपण रागावलोय, पण प्रत्यक्षात रुसलेला असतो माणूस. अहो पण मी कोणावरच रुसलो नाहीये. मी तुला म्हणलंय रुसलायस म्हणून? पण तर अर्थ तर तोच झाला ना आजोबा. कसं आहे, याच अर्थाची एक मराठीमध्ये म्हण आहे, विहीण नसले म्हणून काय झालं, मांडवा घालून तर गेले ना मी. आजोबा सॉरी, पण मला काही नाही कळलं. मला कळलंय तुला काय झालं ते. घे जेवून घे. आजोबा मला खरंच भूक नाहीये हो. प्रत्येक वेळेला माणसाला भूक असायलाच हवी असं नाही. आता तू नाही जेवलास, त्या म्हाताऱ्याच्या घशाखाली घास उतरणार आहे? आजोबा तुम्ही कशाला आता? थांबा, आधी तुम्ही खाऊन घ्या. ऐक माझं, हे घ्या. आधी तू खा. खा तू. शाबास. काय पंड्या साहेब, भस्म्या झालंय की काय? किती खाणार अजून? तुमचा बोलणं चालू ठेवा. जे काय कामाचं बात आहे सांगा, माझा खाणं चालूच राहणार आहे. त्या नेहा कामतच्या घराचं डील करायला घ्या. ते घराच्या नाद आहे ना, सोडून टाका तुम्ही. काय आहे, ते घरावरती खूप कर्ज आहे आणि मला समजला का बँक ते घराला नोटीस लावणार आणि लिलाव करणार त्याचा. आणि समजे जे थकबाकीवाले आहे ना, त्यांची नोटीस जाहीर होणार आहे. ते घराच्या नाद सोडून टाका साहेब तुम्ही. आणि त्या घराची पॉवर ऑफ अटर्नी मिळाली तर? कसा शक्य आहे? बराचपणे ठरवलं ना तर सगळं शक्य करू. बँकेतली ओळख वापरायची आणि घर आधीच सोडवून घ्यायचं. काय त्याने काय होणार आहे? पंड्या साहेब, त्या घरावरच्या कर्जाची किंमत आणि घराची किंमत याच्यात चौपट अंतर आहे. कर्ज 5 रुपये असेल ना, तर घराची किंमत 20 रुपये आहे. कळतंय तुम्हाला? एकाच डीलमध्ये मालामाल होऊन जाऊ आपण. परांजपे साहेब, हे तर लॉटरी आपल्यासाठी. पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा ते मॅडम तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी देणार. ते माझ्याकडे लागलं ना. ते तुम्हाला कशासाठी देणार पॉवर ऑफ अटर्नी? माझी होणारी बायको आहे. हा, मुद्दा तुमचा बरोबर आहे. पण काय ना परांजपे साहेब, प्रॉपर्टीसाठी तुम्ही आयुष्यभर एखाद्याला लग्न करून घरी आणणार. सॉरी टू से, पण मला तुमचा हे डील अजिबात पसंत नाही पडला. मला थोडी आयुष्य काढायचं आहे तिच्यासोबत. मग काही दिवस मजा करणार, मग योग्य वेळ आली की घराबाहेर काढून टाकणार. आणि हे सगळं करायला मला किती सवय लागेल? बाप आहेत तुम्ही परांजपे साहेब, बाप. तुम्ही आमचे समध्याचे बाप निघाले. आता तर हा खेळ सुरू झाला. आलो आम्ही जरा. तुमचं चालू दे. हॅलो. नमस्कार काकू, परांजपे बोलतोय. अहो, ओळख कसली सांगताय जावई बापू? बोला, काही काम होतं? काकू, एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? माझ्या आणि नेहाच्या लग्नाबद्दल बोलायचं होतं. काय काय बोलायचं होतं? हेच की आपल्याला हे लग्न. लग्नाचं काय? आता
फार वेळ लांबून चालणार नाही. काय ना, माझ्याकडे खूप मोठी केस आली आहे असं आहे का? आणि एकदा का मी त्या केसमध्ये बिझी झालो की 6 महिने काहीच सांगता येणार नाही. म्हणून आमच्या नेहाचा पायगुण बघितलात ना, तिने लग्नाला हो म्हटलं आणि तुम्हाला लगेच मोठी केस मिळाली. तुम्ही लग्नाची काळजी करू नका हो. मी आजच गुरुजींना बोलावते आणि लग्नाची तारीख पक्की करते. ठीक आहे काकू, थँक्यू. ठेवतो फोन. अच्छा. अगो बाई, खूप घाई होणार आहे आता. हा काकू, काय झालं? काही कामात आहेस का तू? थोडासा बोला ना, काय झालं? तुला वेळ मिळाला तर जरा इकडे येऊन जायला जमेल? काय झालं? इज एव्हरीथिंग ओके? काही अर्जंट? आत्ता येऊ का? नाही नाही, इतकं धावत पळत यायची गरज नाहीये. अरे, मी गुरुजींना बोलवलंय नेहाच्या लग्नाची तारीख ठरवायला. आता आमच्या ह्यांचं तुला माहितीच आहे, ऐन वेळेला काहीतरी गोंधळ करून ठेवतील. मला त्यावेळेला कोणीतरी जबाबदार व्यक्ती इथे असायला हवी. तू आलास तर आम्हाला आधार वाटेल. ठीक आहे, मी येतो, लवकरात लवकर येतो. किती वाजेपर्यंत येणार आहेत गुरुजी काकू? दुपारपर्यंत येतील. ठीक आहे, मी लवकरात लवकर येतो. ठेवते. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं. काय चाललं? काही नाही, फोन ऐकला मी आता. काकूंचा होता ना, गुरुजी येणार आहेत आज मैत्रिणीच्या लग्नाची तारीख काढायला, बरोबर ना? तर मंगलाष्टका गुरुजींना म्हणू दे. तू का म्हणतोस? मी आपलं फील साठी म्हणालो फक्त. पण बरोबर आहे ना, लग्नाची तारीख काढायलाच गुरुजी येणार आहेत ना, बरोबर ना? चला, बरं वाटलं. कुत्सितपणे का होईना आपण हे मान्य केलं की मी जे म्हणतोय ते बरोबर आहे. चला निघा मग आता. आपण तर काय त्यागमूर्ती आहात. त्यागमूर्तीच आहेस तू, नाही तर काय, दुसरं कोण आहेस तू? जिच्यावरती आपलं मनापासून प्रेम आहे तिच्याशी स्वतः लग्न करायचं सोडून दुसऱ्या बरोबर तिचं लग्न लावतोयस म्हणजे तू कोण आहेस? त्यागमूर्ती आहेस. काही चुकीचं बोलत नाहीये मी, आणि चुकीचं वागत तर त्याहून नाहीये. कमाल झाली यार. तिला तुझ्यासारख्याची आयुष्यात गरज असू शकते, तुला तिच्यासारखीची गरज असू शकते. हे माहित असूनही तू हे वागतोयस ना, म्हणजे स्वतःच्या पायावरती तू कुऱ्हाड पाडून घेतोयस. कुऱ्हाड. काय झालं? राग येतोय? राग येतोय? सांग ना, तू नाही पाडून घेतलीस का कुऱ्हाड? तिचं लग्न व्हावं म्हणून तू किती प्रयत्न केलेस. आता त्यागमूर्ती तुमची तिकडे गरज आहे. निघूया आपण, चला. काय झालं? कुऱ्हाड नाही आवडत ना? ठीक आहे, आपण दगड म्हणूया. स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती दगड पाडून घेतलायस. आता एक काम कर, किती राबलायस तू, किती काबाड कष्ट केलेस तिच्या लग्नासाठी. शक्य तितकी लवकरची तारीख ठरव. मग आपण कुठेतरी तीर्थयात्रेला जाऊया. नाहीतरी आपण करू काय शकतो? काहीच करू शकत नाही. आपण कुठल्याही वयात फक्त हेच करू शकतो. तीर्थयात्रेचं मी बुकिंग करून देतो. ओके, फक्त एक काम, लवकरची तारीख काढ आणि खाली लिही, मैत्रिणीच्या लग्नाला यायचं. छान आहे आयडिया. चला त्यागमूर्ती, निघूया आपण आता. गंगा जमुना डोळ्यात उभ्या,